आता इथे बघूया भेंडी फ्राय झाली आहे का. 5 मिनिटानंतर काढते बघा. मस्तपैकी आपली अशी भेंडी फ्राय झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. मस्त खमंग वास सुटलेला आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा, म्हणजे तुम्हाला पण हा खमंग वास घेता येईल, क्रिस्पी भेंडी खाता येईल. चला अजून तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. भेंडी आपली इथे तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भेंडीचा आस्वाद घ्यायचा आहे. आज आपल्याला मस्तपैकी असं छान अगदी भेंडी फ्राय करायचं आहे. त्याच्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे. त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा धणे घेतलेले, 1 चमचा किंवा लाल सुक्या लाल मिरच्या त्या घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर आपलं तिखट मीठ मिरची वगैरे सगळं टाकायचं, कोथिंबीर टाकायचं आहे आणि हे सगळं असं वाटण तयार करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं. बघू शकता इथे मी 1 चमचा घरचाच गरम मसाला देखील घालून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपलं असं वाटण तयार झालेलं आहे. बघा अगदी भेंडी फ्रायसाठी एकदा जर तुम्ही अशी भेंडी फ्राय जर केली ना, तर सारखी तुम्ही अशीच कराल, कारण इतकी चविष्ट आणि इतकी छान भेंडी फ्राय होते आणि एकदम झटकीपट होते. चला तर मग आता पुढची प्रोसेस करूया आणि हे मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता पुढची प्रोसेस करूया. तर इथे मी गॅसवर एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशा भेंड्या स्वच्छ धुवून पहिल्या कोरड्या करून घेतलेल्या आहे. अजिबात पाणी त्याच्यामध्ये आणि मागचं पुढचं देठ काढून मी हे अशामध्ये त्याला कट मारून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. हे सगळ्यांना हे असे कट मारून आपल्याला इथे चेक पण करता येतात. आणि बघा, आणि आपल्याला ही फक्त आता अशी पहिल्यांदा सुरुवातीला फ्राय करून घ्यायची आहे. तर मी ती फ्राय करून घेत आहे. अशी जर फ्राय केली ना तर खूप पटकन आणि एकदम छान भेंडी तयार होते आपली ही. आपली भेंडी आता छान मस्त अशी कोरडी परतून झालेली आहे. इथे छान आपली भेंडी मस्तपैकी कोरडीच अशी फ्राय झालेली. तर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मग परत फ्राय करून घ्यायची आहे. अशी जर आपण फ्राय केली ना तर एकदम भेंडी चविष्ट होते. आणि यामध्येच आपल्याला इथे थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे. आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता. आणि आता इथे छान परतवून घ्यायचं आहे. मस्त परतवून घेत आहे 2-3 मिनिटांसाठी. आता इथे आपली भेंडी एकदम छान फ्राय झाली आहे. मस्त त्याला डाग पण पडलेले आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला ही भेंडी इथून काढून घ्यायची आहे. तर मी इथे आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता ही भेंडी काढून घेतलेली. आता पुढची तयारी करून घेऊया. आता इथे मी पॅन मध्ये तेल टाकून घेते आहे, कारण जो आपण मिक्सर मध्ये ग्राइंड केलेला मसाला आहे ना, इथे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आता इथे मी पूर्ण हा मसाला तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. मस्त असं छान फ्राय करून घ्यायचं आपल्याला, अगदी खमंग. यामध्ये आपण आता सगळंच टाकलंय, तिखट मीठ हळद मसाला शेंगदाणे त्याच्यानंतर धने वगैरे सगळं टाकलेलं आहे. याला नुसतं आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्या इथे भेंडी खूप मस्त अशी खमंग तयार होणार आहे. तुम्हाला सांगू का, ही भेंडी ना आपण नुसती पण खाऊ शकतो, अगदी नुसती खाऊ शकतो मस्त. नाही तर पोळी बरोबर भेंडी खाऊ शकतो, भाकरी बरोबर खाऊ शकतो, आणि मुलांच्या डब्यांना सुद्धा देखील देऊ शकतो. किती छान लागते ही भेंडी. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहा, आपला मसाला एकदम छान फ्राय झालेला आहे. आणि आता यामध्ये जी आपण फ्राय करून ठेवलेली भेंडी होती ती यामध्ये टाकून मस्त फ्राय करून घ्यायची आहे. यानंतर मात्र 10 मिनिटात आपली ही भेंडी तयार होणार आहे. आता बघा, इथे 2-3 मिनिटं आपल्याला मस्त छान अशी आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे मस्त आपल्याला 2-4 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची आहे. तर मी इथे वाफ काढून घेत आहे, म्हणजे कसं आपली भेंडी एकदम छान अगदी मऊ पडेल आणि एकदम मस्त पैकी आणि क्रिस्पी पण होईल.
आता इथे बघूया भेंडी फ्राय झाली आहे का. 5 मिनिटानंतर काढते बघा. मस्तपैकी आपली अशी भेंडी फ्राय झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त खमंग वास सुटलेला आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा, म्हणजे तुम्हाला पण हा खमंग वास घेता येईल आणि क्रिस्पी भेंडी खाता येईल. चला अजून इथे आपल्याला मी इथे अर्धा लिंबू पिळून घेणार आहे. पहा इथे आपली मजेदार लज्जतदार भेंडी अशी तयार झाली आहे. तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. भेंडी आपली इथे तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भेंडीचा आस्वाद घ्यायचा आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय.